स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या छोट्याशा नवीन गोड व्हिडिओमध्ये. मजा सर्व गोड ताईंचं आणि दादांचं देखील. आणि आता मी चालले अनुच्या शाळेत, कारण आहे आज सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस आहे. म्हणजे त्यांनी पुण्याची शाळा बांधली ती. आता उशीर झाला आहे, आल्यावरती सांगते. आणि त्यांच्या शाळेत खूप मोठा मुलींचा कार्यक्रम असतो, म्हणजे मुलींचं पूजन करायचं आई वडिलांनी. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते शाळेमध्ये कशी मुलींची पूजन ही करतात, माहिती पण देतात. आता जास्त सगळी तयारी केली, गाडीला चावी पण लावून ठेवली. तर म्हणलं आपल्या फॅमिलीसोबत शेअर करावं. तर चालली आता मी. नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. विषयी ती मत मांडणार आहेत. सावित्री अध्यक्ष महाशय आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. वयाच्या 9व्या वर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाह तर स्कूलमध्ये सगळेजण आलते, सगळ्या स्त्रिया आणि त्यांचा आई वडील, मुलांचे. आणि भाषणं खूप होती छान छान. इथं मुली भाषण करत होत्या सावित्रीबाईबद्दल. आणि इंग्लिशमधून छोटे मोठे गट सगळे भाषणं करत होते. आणि एका मुलीने आईची ना कविता खूप छान म्हणून दाखवली. ते आता पुढे व्हिडिओ मध्ये येईलच. तर खूप छान भाषण. बीपीची गोळी ती विसरते. आईची आळ बाळांना कधीतरी वागा न, आईची आळ बाळांना कधीतरी वागा न, तिचा खडबडीत हात. इथे लहान मुलांचे कार्यक्रम भरवलेलं आणि कोणत्या स्पर्धा होत्या, त्याचं बक्षीस चालू होतं लहान लहान मुलांना. आणि लगेचच इथं सगळ्यांनी आपली मुलं घेऊन बसलेली आई नाही का, ते आपल्या मुली. कारण की कन्यापूजन करायचं होतं त्यांचं. दरवर्षी शाळेत असंच असतं की सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिवसानिमित्त सगळेजण आपल्या कन्येचं पूजन करतात. आरती हे ओवाळून सगळ्या एक लाईनीत बसलेल्या. आणि आमचं पण कन्यापूजनच चाललेलं. आणि रंगीत ड्रेस होता मुलींना शाळेमध्ये आज कन्यापूजनसाठी. सगळे भरपूर गर्दी झाली, भरपूर सगळेजण पालक आलते. तर पाहू शकता की तिच्या मोठे म्हणजे सगळं पालक, सगळं ग्राउंड भरलेलं. सगळेजण पालक आलते. आम्ही पण कन्यापूजनही केलं. आता नानू बघा बर्फी कशी खाते ती. छान वाटतं मुलांना पण असं काही शाळेत कार्यक्रम वगैरे भरावलं की आनंद तेवढाच. आणि तिला गुलाबाचं फुल दिलं तर कशी लावून फिरते. आता कन्यापूजन वगैरे झाले. भरपूर पालक जणी आलते आपली मुलं घेऊन. कन्यापूजन आज केलं आहे ना. आता आणून लागली तहान. आणून बाई आणूला काय दिलंय? आणू गुलाबाचं फुल लावून पण बसली लगेच फुल डोक्यात. इकडे दाखव ना फुल कसलं आहे. घरचंच आहे, छान दिसतंय ना. काहीतरी काय आणू नाही बोलत आहे. थोड्या वेळ सोबत गप्पा केल्या आणि आता घरी चाललोय. तर बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. छोटासा झालता तेवढा शेअर